नमस्कार, हांव श्रीकांत वर्णेकर। आयचे टॉपिक टाइप 2 डायबिटीज अशा लोकांना इन्सुलिन घेवचा जाय का म्हणील विषय। आणि इन्सुलिन घेवू जाय जाल्यार खंयचे परिस्थितीत तेणे इन्सुलिन घेवचा जाय म्हणले। आमगेले मेंटर गुरु डॉक्टर अवधेश पांडे तेणे कोर्सा भितर केन्ना सांगताले, मेडिकल एज्युकेशन म्हणल्यार मेडिकल नॉलेज इज मोर इम्पॉर्टंट दॅन मेडिकल ट्रीटमेंट। म्हळ्यार आमकां लायफस्टायल डिसिजा बद्दल नॉलेज इम्पॉर्टंट म्हणल्यार ट्रीटमेंटा पेक्षा नॉलेज इम्पॉर्टंट म्हणल्यार। आता नॉलेज घेवच जाल्यार दोन महत्वाची गोष्टी आसात। एक म्हळ्यार आयकयचे, समाकान आयकयचे आणि समजून घेवचे। समाकान आयकन समजून घेतल्यार एका व्हडलेशें एज्युकेशन जाय म्हणना, इतली बुद्धी उरला पुरो। तेणी एक उपमा म्हळ्यार एक विषय तेणी सांगिल्ले। एक रुमाक घाण वास येते उरता तेन्ना तो न्हिदूत एक प्रॉब्लेम जातलो म्हणून तो कितें करता, स्पेशलिस्टा कडेन वयता आणि सांगता आपणाल रुमा वास येते आसा म्हणून। तेन्ना तो कितें करता, तेका रूम फ्रेशनर 100 रुपया वयले रूम फ्रेशनर दिता आणि सकाळी एक पेटी तूं मार, सांजची एक पेटी मार आणि रातीन एक पेटी मार। दिसांतल्यान 3 पेटी मारल्यार रुमावा तुगेलो वास वयता म्हणे। तेज नंतर हो तशेंच करता, दुसरे दीस आनी वास जास्त जाता, हो आनी परतलेन त्या स्पेशलिस्टा कडेन वयता आणि सांगता की वास अजून वाडला म्हणे। तेन्ना तो कितें करता, ते 100 रुपया वयले तुका उपयना, 500 रुपयाला पूण तुका रूम फ्रेशनर दिता म्हणटा। तो तशेंच 500 रुपयाला घेवन येता, सकाळी दनपारचे रातीन मारू स्टार्ट करता। तिसरे दीस आनी वास खूब येवंक लागता, तेन्ना हो आनी परतल्यान तेजे कडेन वयता स्पेशलिस्टा कडेन आनी सांगता की अजून वास जास्तच जाला म्हणून। तेन्ना तो कितें करता, हे एक इम्पोर्टेड आसा 1000 रुपयाका, हेज्या वयल्यान तुका मेळना, हेतूंतल्यान तुवें लायफ लॉंग हेच स्प्रे मानगेन तुवें जीवन करचें म्हणून। तेन्ना हो येवन घेवन स्प्रे मारता आसतना तेगेलो दोस्त येवन पावता, तो विचारता तूं कितें करूं लागला काय म्हणून। तेन्ना सांगता आपणाक हांगा वास येवंक लागला, तसान हे रूम फ्रेशनर 1000 रुपया वयले हे मारूं लागला म्हणून, नाल्यार न्हीद पडूं तयार ना। तेन्ना तो दोस्त कितें करता, मोबायलाचे टॉर्च ओपन करता आणि सकल पुरा सोदता, पळयल्यार थंय एक हिंदूर मन पडिल्लो उरता। ते हिंदूर काडटा आणि भायर उडयता। ते हिंदूर काडून भायर उडयल्या नंतर तो वास कमी जाता। हेजे तात्पर्य म्हळ्यार हेतू कितें, कारण कितें, वास येवंक कारण कितें, हिंदूर। आमी ते वास कमी जावचे तर कमी करूं लागल्यार हें कुशील वतना, तसान आमी कितें करूं जाय, तेका मेन कारण कितें हे शोध करचे खूब इम्पॉर्टंट आसा। तसान मेडिकल नॉलेज इज मोर इम्पॉर्टंट दॅन मेडिकल ट्रीटमेंट म्हणून डॉक्टर अवधेश पांडे केन्ना सांगते उरतात। आता विषयी टाइप 2 डायबिटीज आशिल्ल्यान इन्सुलिन घेवूं जाय का म्हणिल्लो। आता हांगा एक पिक्चर पळया तुम्ही, हेतू भितर 3 पिक्चर आसात। फर्स्ट पिक्चरा भितर एक सिंपल असे तुम्ही समजून घेतला, हे काय विषय व्हड ना। आता पळय आमी जो कितें खातात तो पोटा भितर वचून तेतूंतले कार्बोहायड्रेट्स जो आसा ते ग्लुकोज जावन कन्वर्ट जाता। तेन्ना पॅन्क्रियास कितें करता, इन्सुलिन रिलीज करता। इन्सुलिन ते ग्लुकोजाक सेल्सा व्हरून पावयता। ते सेल्स कितें करता, ते घेता आणि तेतूंतल्यान एनर्जी आमकां मेळटा। हे नॉर्मल आशिल्ले लोकांले। आता सेकंड पिक्चरा भितर तुम्ही टाइप 1 डायबिटीज, टाइप 1 डायबिटीजा भितर कितें जाता, आमी जो आहार घेतिल्लो आसा तो तेतूं भितर कार्बोहायड्रेट्स ग्लुकोज जावन कन्वर्ट जाता। पण प्रॉब्लेम कितें जाता काय म्हणून सांगल्यार पॅन्क्रियास इन्सुलिन पर्याप्त मापतान म्हळ्यार कितले रिलीज करूं जाय तितले रिलीज करना। म्हळ्यार कितें जाता, थोड्या लोकां भितर बाय बर्थ एक हार्टाक तरी प्रॉब्लेम उरता, थोड्या लोकांक खंय तरी 100 भितर नाल्यार 1000 भितर एक लोकांक, थोड्या लोकांक हार्टाक प्रॉब्लेम उरता, थोड्याक लंग्स प्रॉब्लेम उरता, थोड्या लोकांक किडनी प्रॉब्लेम उरता, तशेंच थोड्या लोकांक पॅन्क्रियास प्रॉब्लेम उरता। तस लोकांक इन्सुलिन कितले जाय पळय तितले मेळना। तेन्ना ते कार्बोहायड्रेट्साक ग्लुकोजाक सेल्सा पावोवंक इन्सुलिन कितले जाय तितले मेळना। तेन्ना कंपल्सरी आमी वयल्यान इन्सुलिन दिवचेच पडता। हे टाइप 1 डायबिटीज जाले। पण टाइप 2 डायबिटीजाचे विषय कितें काय म्हणून सांगल्यार इन्सुलिन बी जाय तितलें उरता, आमी कार्बोहायड्रेट्स घेतल्या नंतर ग्लुकोज बी जाय तितलें उरता आणि इन्सुलिन ग्लुकोजा घेवन सेल्सा पावयचें बी काम करता। पण सेल्स ते घेना, कित्याक म्हळ्यार तेजे कडेन ऑलरेडी ग्लुकोज भरन आसा, तसान तो नाका म्हणटा। म्हळ्यार इन्सुलिन रेजिस्टन्सचा अर्थ कितें काय म्हळ्यार इन्सुलिन जास्त बॉडी भितर आसा म्हणया। जेन्ना इन्सुलिन जास्त बॉडी भितर उरल्यार आनी वयल्यान कित्याक तरी दिवंक जाय आमी इन्सुलिन, हे विशय कळटा तुमकां। म्हळ्यार आमगेले इन्सुलिन ऑलरेडी जास्त आसा, म्हळ्यार आमी तो कित्याक जास्त आसा तो कमी करचा पळोवंक जाय। ते सोडून आमी कितें करूं लागलात, आता विषय कितें काय म्हणून सांगल्यार आता तुमी पळयलें न्ही, आमी कारण कितें म्हणून सोदनात, तुमगेले हिंदूर मेल्ले पळय ते सोद काडूं जाय आमी। ते सोडून आमी कितें करतात, डिओड्रंट यूज करचे
पळोवंक लागलात तशे आतां बाबा इन्सुलीन बॉडी भितर कित्याक जास्त जाला कित्याक काय म्हटल्यार आमी कार्बोहायड्रेट्स म्हळ्यार शुगर जास्त घेते आशिल्ले निमित्तान आमगेले इन्सुलीन वाडला तेन्ना आमी कितें करूं जाय इन्सुलीन म्हळ्यार कमी जावंक जाय जाल्यार बॉडी भितर कमी प्रोड्यूस जावंक जाय जाल्यार कार्बोहायड्रेट्स कमी केला जाल्यार कार्बोहायड्रेट्स कमी कंज्यूम केले हांगा इन्सुलीन तयारच जाना तो मेन टॉपीक आसा पण आमी तो विचार करनात अनेक आसा आनी इन्सुलीन केन्ना घेवंक जाय म्हण आसा तेतू खातीर एक सी पेप्टायड टेस्ट म्हण आसा सी पेप्टायड टेस्ट म्हण सांगल्यार केन्ना सी पेप्टायड टेस्टा भितर एका पक्षा सकल तुगेले नंबर येयले म्हळ्यार 0.4 0.6 नाल्यार 0.8 अशें बी येवंक लागले तेजे अर्थ कितें काय म्हळ्यार आमगेले पेंक्रियास इन्सुलीन समा रिलीज करना म्हळ्यार समा काम करना म्हण त्या हे टायप 1 डायबिटीसा भितर असलो प्रॉब्लेम उरता आनी जर तर टायप 2 डायबिटीसा भितर खूब वर्स 10 15 20 वर्स जाल्या नंतर कंट्रोल जाना म्हळ्यार तुमगेले पेंक्रियास समा काम करना म्हण अर्थ त्या टायमाकच इन्सुलिना जरूरत उरता जर तर तेगेले सी पेप्टायड रिजल्ट एका पक्षा वयर 1 2 3 उरलो म्हण समजल्यार तो पेंक्रियास समा काम करता म्हण जालें तेन्ना तुमी कार्बोहायड्रेट्स कमी करूं जाय शिवाय वयल्यान आनी इन्सुलीन घेवचें न्ही एक जालें मेल्ले आमी हिंदूर भायर उडय नासतना वयल्यान स्प्रे मारती आसात तसान कार्बोहायड्रेट्स कमी करूं जाय कार्बोहायड्रेट्स कमी करूं जाय म्हटल्यार मैदाचे कितें आसा पळय ते सगळे कमी करूं जाय गंव कमी करूं जाय शीत कमी करूं जाय जोळ कमी करूं जाय रागी कमी करूं जाय मागीर बटाटे चिक्कू हे सगळे हांवें आमगेले PDF फायल म्हळ्यार दिनचर्या कशी उरूं जाय म्हणून लिंका भितर हांवें दिल्लो आसा ते पळयल्यार तुमकां क्लियरली कळटलें कशें आमी दिनचर्या उरूं जाय म्हणून ते तर तुमी फॉलो केल्यार हे रिवर्स करूं कांय न्ही तसान नॉलेज पयलीं घेया आनी आनीक सांगता तुमकां आमी जो शुगर कंट्रोल आटा रेडी केल्लो आसा तेजी ग्लायसेमीक लोड खाली 5 वेरेज शीताचे 60 चपातीचे 50 आनी तुगेले रागीचे 43 जळाचे 40 मिलेट्साचे 35 म्हळ्यार दिसाक तुमी 20 डायबिटीस आशिल्ल्या कारणान ग्लायसेमीक लोड जो आसा 25 वयर वतनाय म्हण आसा तुमी कंट्रोल करता जाल्यार म्हळ्यार रिवर्स करता जाल्यार आमगेल जो आसा 100 ग्रामाक खाली 5 आसा पण आमी सांगता आसतना 7 कित्याक सांगता काय म्हळ्यार ते लाट्टा आसतना थोडे गंवा पीठ यूज करूं म्हणटात आमी कित्याक म्हळ्यार ते चिटकत म्हणून सो सिंपल आसा ग्लायसेमीक लोड कमी जालो की तुमगेले डायबिटीस ऑटोमॅटिकली रिवर्स जाता आनी आमगेले फुडा भितर करेक्ट रेशो प्रमाणे आमी तुगेले फॅट बरे फॅट प्रोटीन कॅल्शियम मॅग्नेशियम हे सगळे सम्मा रेशोचेर आमी ते सेट केल्लो आसा तसान 100% म्हळ्यार 100% रिजल्ट मेळटा तेजे भायर थोडे एक्सरसाइज केला जाल्यार इतले केल्यार रिवर्स जाता सो सी पेप्टायड टेस्ट केले शिवाय तुमी गडबड करून घेन इन्सुलीन घेवंक वचनाकात नंतर कितें जाता तेज्या वयल्यान कांय तुमकां दिवंक आनी कांय उरबी ना आनी जेन्ना तुमी इन्सुलीन खूब यूज करता रेग्युलर यूज करता जाल्यार नंतर तुमगेले पेंक्रियास इन्सुलीन प्रोड्यूस करचेले बंद करून सोडता कमी करता कित्याक म्हळ्यार ते ऑटोमॅटिकली भायल्यान तर दिवंक लागले ऑटोमॅटिकली हेजे काम स्लो जाता तसान खूब विचार करात आनी पयले कोण इन्सुलीन घेते आसात तेणे सी पेप्टायड टेस्ट करात एका वयर उरल्यार बिलकुल इन्सुलीन घेवचे भानगडे वचनाका आनी फिट राहा घट राहा हेल्दी राहा भारत माता की जय.